अकोला शहरातील लहान उमरी परिसरात घनकचरा व्यवस्थापनाच्या मुद्द्यावरून राजकारण तापल्याचे चित्र समोर आले आहे. प्रभाग क्रमांक 3 आणि प्रभाग क्रमांक 5 यांच्यातील वाद उघडपणे समोर आला असून यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक 5 मधील काही नागरिकांकडून प्रभाग क्रमांक 3 मधील मुख्य मार्गावर भगतसिंग यांच्या पुतळ्याजवळ वारंवार घनकचरा टाकला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. प्रकाराबाबत प्रभाग क्रमांक 3 चे नगरसेवक हरीश काळे यांनी नाराजी व्यक्त करत आक्षेप नोंदवला होता. दरम्यान आज या वादाला वेगळंच वळण मिळालं. नगरसेवक हरीश काळे यांनी कथित निषेध म्हणून प्रभाग क्रमांक 5 मधील भगतसिंग पुतळ्यासमोर मोठ्या प्रमाणात घनकचरा टाकल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आलाय. या घटनेमुळे परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून नागरिकांनी या प्रकारचा तीव्र निषेध व्यक्त केलाय. विशेष म्हणजे स्वातंत्र्यवीर शाहीद भगतसिंग यांच्या पुतळ्यासमोर कचरा टाकल्याने नागरिकांच्या भावना दुखाला गेल्याची भावना व्यक्त होत आहे. सामाजिक व ऐतिहासिक महत्व असलेल्या महापुरुषांच्या स्मारकाचा अशा प्रकारे अवमान होणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे नागरिकांनी म्हटलंय. स्थानिक रहिवाशांच्या मते राजकीय वादाच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी महापुरुषांच्या स्मारकाचा वापर करणे चुकीचं असून त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे. याशिवाय परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. नागरिकांनी महानगरपालिकेकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. भगतसिंग पुतळ्यासमोरील घनकचरा त्वरित हटवावा अशी मागणी होत आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी करण्यात येत आहे. आता या प्रकरणावर महानगरपालिका प्रशासन कोणती भूमिका घेते आणि घनकचऱ्याच्या प्रश्नावरून सुरू झालेला हा वाद पुढे कोणते वळण घेतो हे पाहणे महत्त्वाचे. श्रीकृष्ण बाईस्कार लहान उमरी अकोला वार्ड क्रमांक 5 याच्यामध्ये भगतसिंगच्या पुतळ्यासमोर जे यांनी महानगरपालिकेने जो कचरा आणून टाकलेला आहे यांना बरेच लोकांना पहिले बिमाऱ्या होऊन राहिलेल्या आहे. त्यासाठी तुम्ही काय व्यवस्था करून राहिले, हे काय गलत काम करून ठेवलं, याच्यावर काय निर्णय तुम्ही घेता हे तुम्ही सांगा. कचरा हटवल्याशिवाय नाही तर रस्ता आंदोलन चालू होऊन जाईल. ठीक 1 घंट्यानंतर अगर कचरा नाही हटवलं तर रस्ता रोको आंदोलन चालू होऊन जाईल. 3 नंबर वार्डवाल्यांचा कचरा आणि 5 नंबर वाल्यांचा इकडे आणून टाकलेला आहे. वीर भगतसिंग तुम्ही बघत आहात, वीर भगतसिंगचा काय घेणं आहे कचऱ्याच्या संबंधात मध्ये. 3 नंबरची तिकडली जागा ते बा, तुम्ही तिकडे बा, तिकडले जागेचा कचरा इकडे आणून टाकायचा ट्रॅक्टरवाले. हे कोण टाकत आहे? नगरसेवक आहेत, दुसरे कोण नाही. राजकारण आहे. 3 नंबरचं राजकारण 5 नंबर वाल्या संघ, 5 नंबर वाल्याचं राजकारण 3 नंबर वाल्या संघ. त्याच्यात मनात जनताला पण तकलीफ आहे. आणि त्यानंतर एवढे मोठे भगतसिंग, जे वीर भगतसिंग आहेत, त्यांच्यासमोर म्हणजे त्यांचा पण विचार करत नाही राजकारणाच्या याच्यात. तर आता याच्यावर तुम्ही बघू शकता काय आहे. तर लहान लहान मुलं जे हे शाळेचे बघा, हे बघा, असे लहान लहान मुलं शाळेत जाताना त्यांना वास म्हणा, हे म्हणा, सगळं असताना पण इकडे दुर्लक्ष होत आहे. मागील 1 वर्षापासून कंटिन्यू प्रभाग नंबर आपले पवार साहेब जे आहेत यांना पत्र दिले की बा तुमच्या प्रभागातला कचरा तुमचे लोक माझ्या प्रभागात येऊन टाकतात, त्यामुळे माझी ट्रॅक्टरची एक ट्रिप कमी होऊन राहिली. पण त्यांना ते ऐकायलाच तयार नाही. ना मेन रोडचा ट्रॅक्टर येऊन राहिला, ना त्यांच्या प्रभागातला ट्रॅक्टर येऊन राहिला. माझ्या प्रभागातली एक ट्रिप वेस्ट होऊन राहिली. डम्पिंगचे प्रॉब्लेम चालू आहे. शेवटी नाईलाज असतं या सर्वांना वारंवार म्हणजे सूचना देऊन सुद्धा हे अधिकारी ऐकत नाही. त्यामुळे शेवटचं पाऊल असं या प्रकारे उचलावं लागून राहिलं की मला त्यांच्या प्रभागातला कचरा वापस त्याच प्रभागात टाकावा लागून राहिला. आणि वरतून मुजोर अधिकारी असे आहेत की यांना सांगितल्यावरही त्यांच्यात काही फरक नाही पडत आहे की तो एसआय त्या एसआयवर ढकलतोय आणि हा एसआय त्या एसआयवर ढकलतोय. शेवटी उद्यापासून जर रस्त्याच्या तिकडे वापस कचरा आला तर तो वापस इकडे त्या रस्त्याच्या या साईडला येईल. हे मी यांना दोन्ही एसआयला यांच्या समोर सांगून राहिलो की माझ्या प्रभागात मला ट्रॅक्टरच्या ट्रिपा कमी पडून राहिल्या. प्रभाग 3चा मला स्वच्छतेसाठी तसेच घंटागाडीचे ऑलरेडी प्रॉब्लेम चालू आहेत. हे दोन्ही एसआयला माहित आहे. पण शेवटी काय असते की अधिकारी हा अधिकारी असतो. प्रभाग 5 मधनं प्रभाग 3 मध्ये जे 2-3 स्पॉट आहे हे मागील 1 वर्षापासून त्यांना मार्क करून दिलेले आहे की बा या प्रभागामधला कचरा माझ्या प्रभागात येत आहे. एसआयनी आपसात काय ठरवलं माहित नाही. तो एसआय त्या एसआयवर ढकलतो, तो एसआय त्या पवार साहेब मनोहरवर ढकलतात. माझी एकच मागणी आहे की मेन रोडच्या ट्रॅक्टरनी उचला किंवा त्यांच्या प्रभागाचा कचरा आहे त्यांनी स्वतः उचला. माझ्या प्रभागातल्या ट्रिपा ऑलरेडी कमी होत आहे. घंटागाडीचे प्रॉब्लेम चालू आहे. या सर्व कारणामुळे मला शेवटचं हे पाऊल उचलावं लागलं.
अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.